साधी बटाट्याची भाजी नाही आहे बरं का, ही आहे म्हैसूर स्टाईल मसालेदार बटाट्याची भाजी. डोशासोबत एकदम उत्तम. मनात एकच डोसा खायची इच्छा असेल, पण खाताना किती डोसे खाल्ले जातील याचा अंदाज अजिबात येणार नाही. या भाजीसोबत तुम्हाला नक्कीच गॅरंटी देणार आहे मी. तर मित्रांनो, ही आहे मसालेदार अशी म्हैसूर स्टाईल बटाट्याची भाजी. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमचे स्वागत आहे आपले लाडके मराठी किचन सीमाज किचन. बऱ्याच दिवसातून ही रेसिपी आहे. बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटलं असेल की ही भाजी काय नेहमीच अशी साधी सिंपल वाटते आहे, तर तसं नाही बरं का. अगदी तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलेत तर तुम्हाला भाजीमध्ये कशा पद्धतीने म्हैसूर मसाल्याची भाजी बनवता येते ते तुम्ही अगदी अपग्रेड अशी ही बटाट्याची भाजी आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला बटाटे तर आधी आपण उकडून घेतलेलेच आहेत आणि त्यासाठी आता फोडणी फक्त द्यायची आहे. त्यामुळे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये बटाट्याची भाजी म्हणली की जरा जास्तच तेल लागतं. तर कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून आपण चणा डाळ घातली आणि 1 टेबलस्पून उडीद डाळ घातली. ह्या दोन्ही डाळींना चांगल्या अशा खमंग या तेलामध्ये भाजून घ्यायच्या. एवढ्यासाठी भाजून घ्यायच्या की खाताना बटाटा भाजी ज्यावेळी खाऊ आपण त्यावेळी कचकच लागल्या नाहीत, अशा पद्धतीने आपण या चांगल्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्याचा कलर थोडासा चेंज होतो, तुम्ही पाहू शकताय. आता आपण ज्यावेळी डाळी टाकलं त्यावेळी कलर पहा आणि आत्ता याचा कलर पहा. थोड्याशा अशा लालसर या भाजून आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी 3 लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या आहेत या. नंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. मी जवळपास 2 काड्या कढीपत्ता घातलेला आहे. 1 टेबलस्पून मोहरी घालून घेतलेली आहे आणि 1 टीस्पून आपण जिरेसुद्धा घालून घेतलेले आहेत. दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी या बटाट्याच्या भाजीला ना कांदा जास्त लागतो, त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे लांबट आकारामध्ये कापून घेतले आणि ते याच्यामध्ये घातलेले आहेत. कांदा ना भाजत असताना थोडा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा, म्हणजे भाजी खूप छान होते. मोठ्या गॅसवर भाजलात की कांदा उगाच जळेल आणि आतून कच्चा राहिल्यामुळे भाजीसुद्धा चांगली लागणार नाही. त्यानंतर कांदा भाजत असताना मी याच्यामध्ये 1 टीस्पून असा हिंग घालून घेतलेला आहे. अंदाजे घातलेला आहे, तुम्ही टीस्पूनचा अंदाज घातला तरीसुद्धा चालेल. मी हिंग आत्ता म्हणजे कांदा घातल्यानंतर मुद्दाम घातलेला आहे, कारण सुरुवातीला जर तुम्ही हिंग घातला तर तो चटकण्याची शक्यता जास्त असते, म्हणून कांदा घातल्यानंतर मी इथं हिंगाचा वापर केला आहे. त्यानंतर आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या. त्यासुद्धा या कांद्यासोबत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. कांदा ना चांगला मध्यम आचेवरच भाजायचा आहे. थोडासा वेळाने पहा, याचा कलर पहा, आता थोडा सॉफ्ट झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण जर असा गोल्डन कलर यायला लागला की याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. सर्वांनाच वाटतं की बटाट्याची भाजी म्हणजे काय, साधं कांदा मिरची वगैरे घातला की अगदी बटाट्याची भाजी साधी होती, पण तसं नसतं. बऱ्याच प्रकारामध्ये बटाट्याची भाजी केली जाते, कारण बऱ्याच जणांकडे बिना कांद्याची सुद्धा बटाट्याची भाजी केली जाते, फक्त मोहरी आणि जिऱ्यांचा वापर करून. तर डोश्यासोबत खाण्यासाठी स्पेशल तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केलीत ना, तर डोसे खाण्यासाठी म्हणजे एक प्रकारे जे चव असते ना हॉटेलची स्टाईल आपल्याला खूप आवडत असते, तर त्या पद्धतीनेच ही हॉटेल स्टाईल आपली ही भाजी तयार होते. पहा, कांदा थोडा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतली. मी याच्यामध्ये भाज्यांचा वापर करणार आहे, ते म्हणजे मी थोडेसे मटार उकडून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये वापरणार आहे. जर तुमच्याकडे मटार उकडलेले नसतील तर थोडेसे तुम्ही कांदा भाजत असताना जरी घातले तरीसुद्धा ते छान पद्धतीने शिजले जातात. त्याचबरोबर इथे मी फक्त अर्धा टोमॅटो वापरलेला आहे, तो पण लांबट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, जास्त बारीक करण्याची अजिबात गरज नाही. त्यानंतर मी हे मटार घालून घेतले. नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. मस्त असं हे एकजीव मसाला सुरुवातीला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ अंदाजानेच घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किंचित असं, तुम्हाला बघा
कांदा घातल्यामुळे ना भाजी थोडीशी अशी ओलसर व्हायला चालू होते. त्यानंतर मी 1 टीस्पून साखर घालून घेतली, कारण साखर घातल्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते, शिवाय भाजी खूप सुंदर होते. आता हा स्मॅश केलेला बटाटा आपण घालून घेऊया. थोडंसं पाणी याच्यावर शिंपडायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. अगदी पटकन होणारी ही मसालेदार मैसूर मसाला डोशाची भाजी आता आपली जवळपास तयार होत आलेली आहे. मस्त अशी ही ओलसर आता भाजी तयार झालेली आहे. थोडा वेळ आपण याला एक 5 ते 10 मिनिट फक्त झाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे एकजीव अशी ही भाजी तयार होते. बटाटा स्मॅश करून घाला, म्हणजे ना बटाट्याची भाजी एकजीव होते. जर बटाटे तुम्ही असे चौकोनी आकारात तुकडे करून घातले तर ती मैसूर मसाला डोशाची भाजी तयार होणार नाही आहे. म्हणजे एक प्रकारे आपण पंगतीमध्ये कशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवतो त्या पद्धतीने तयार होते. त्यामुळे मैसूर मसाल्याची भाजी बनवत असताना अशा पद्धतीने स्मॅश करा आणि थोडंसं ओलसरच भाजी बनवायची. ओलसर भाजी बनवण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं असं शिजवून घेऊया. मस्त अशी ही आपली भाजी आता तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालूया आणि पटकन डोशासोबत ही भाजी आपण सर्व करूया. तर मित्रांनो, ही माझी साधी सिंपल अशी ही झटपट बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका. तसेच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तयार करा. आणि महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.